कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपती, तुझं आणि माझं भांडण निरर्थक आहे, ते संपणार नाहीये. तू आता एकच काम कर, तू अक्षराला घरी घेऊन ये बस. काय करायचं ते तुम्ही सांगू नका. अरे पण सांगायची गरज का पडते तुला? तुझ्या लेकी मला काही किंमत नाहीये, पण अक्षरा कोणीतरी आहे ना तुझी. तुझी बायको आहे ना ती, तुझं प्रेम आहे ना तिच्यावर. तुम्हा दोघांचं एकमेकांच्यावर प्रेम आहे. तुम्ही दोघं एकमेकांच्या शिवाय राहू शकत नाही, हे स्वतःची मान्य कर एकदा. अधिपती, खूप मोठी चूक केलीस तू. याहून मोठी घोडचूक करू नकोस. वेळ गेलेली नाहीये, त्या मुलीला घरी घेऊन ये. तुम्ही बसा. मी मित्र काय तुमच्या तोंडाला लागले. मी बोलतोय तुझ्याशी. मला बोलायचं नाहीये तुमच्या संग, कारण तुमच्याशी बोलून काय साध्य होणार नाहीये. ठीक आहे, नको बोलूस माझ्याशी. मला माहिती आहे तुला माझ्याशी बोलण्यात कसलाही इंटरेस्ट नाहीये, पण तुला जे साध्य करायचं आहे ना ते तरी साध्य कर. अधिपती, मलाही माहिती आहे, तुलाही माहिती आहे, तुला अक्षरा या घरात हवी आहे. फक्त भुवनेश्वरीसाठी तू तिला परत आणत नाहीयेस. तुम्ही काय आई साहेबांनी कसं काय जबाबदार धरताय? काय घोड मारले हो त्यांनी तुमचं? अरे तीच जबाबदार आहे रे सगळ्याला. मास्तरीनबाई चुकल्यात सिद्ध झाले. काही चुकलेली वगैरे नाही अक्षरा. आणि तुम्ही कोण आहात रे तिचा न्याय करणारे? तू आणि तुझ्या त्या आई साहेब म्हणजे काय न्यायाधीश आहात अक्षराचा न्याय करायला? आणि हे घर म्हणजे काय कोर्ट आहे? हे माझं घर आहे. घरातल्या माणसांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं, अशी शिक्षा वगैरे करायची नसते. होय, काय समजून घ्यायचं असते? आमच्या आई साहेबांनी समजून घ्या की जरा. बघूया काय होतंय. गंमत म्हणून घ्या की समजून. जमते काय? सांगायला लागलाय माझं घर आहे. घ्या मग उरावर. माझं घर आहे तर जमत नसलं तर व्हा घराबाहेर. काय कुणाला इथं फरक पडत नाही. आमच्या आई साहेब आहेत म्हणून एवढी वर्ष या घरात राहायला, एवढं ध्यानात राहू दे. आणि ज्यांच्यामुळे या घरात आहे तुम्ही, त्यांचं उपकार माना, त्यासनी दुसणं लावू नका. काय तुम्हाला सांगून फायदाच नाही म्हणत. जातीपती होते म्हणून वाचले बाई म्या, नाहीतर आज लई दिसानी या बाप लेकाचं भांडण झालंय. भारी वाटलं. असं रोज जुंपलं पाहिजे, तरच काय तर मनोरंजन होईल बाबा हे माझं या घरात. आज चंची पाहिजे होती. दोघींनी मिळून जाम मज्जा घेतली असते. चारवा सूर्यवंशी जेव्हा मारायला आला तेव्हा घाबरले म्या, पण भांडण बघून छान एक नंबर वाटलं. आता अधिपती काय बापाचं ऐकत नाही. मला तर वाटायलंय का त्यो वाज फडशा पाडणार मोठ्या मालकांचा. पाडूच दे. मोठे मालक गेले का अधिपतीला अटक होणार. अधिपती गेला का ताई येडी होणार. मग काय, समधी प्रॉपर्टी आमची. आज यांची भांडणं थांबवायला बी कुणी नाही घरात. चंची गावी हाय, ताई तर घरला बी नाही. अर पर आत्ती हाय नव घरात. तिला अटकाव घातलाच पाहिजे, नाहीतर ती बरोबर भांडणं सोडवणार. नाही 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 नाही, असं झालं तर माझं स्वप्न पूर्ण होणार नाही. आत्तीला थांबवावंच लागणार. आई मी निघते ग. बाबा येते. हा थांब अक्षरा, डबा घेऊन जा. अगं आई राहू दे, उशीर होईल. अगं उशीर कसा होईल, तुझ्या वेळा माहिती आहेत ना मला. ग तुम्हाला जायचंय ना त्या नाडकर्णी काकांकडे? हो, नाडकर्णींकडे जाणं आवश्यकच आहे, पण तुला डबा देणं तेवढंच महत्वाचं आहे ना अक्षरा. आणि हो, डबा सगळा संपवायचा. आई मला भूक नव्हती, खावंसं वाटलं नाही, अजिबात ही कारणं द्यायची नाहीत ना अक्षरा. आणि हो, फळं पण दिली आहेत, फळं पण संपव. आई अगं मी शाळेत जाते म्हणजे शिकवायला जाते, शिकायला नाही. लहान असल्यासारखी काय बोलतेस ग माझ्याशी? अक्षू, मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी लहानच असतात. कळेल कळेल, आता तुलाही कळेल सगळं हळूहळू. आणि मी काय म्हणतो अक्षू, म्हणजे मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा भेटायला जा अधिपतीरावांना. हो हो अक्षरा, त्यांना भेटायला जा. आणि हे बघ, ते जर बाहेर भेटणार नसतील ना तर सरळ घरी जा आणि समोरासमोर बोलून सगळं मिटवून टाक बरं. हं? कुणाला मिटवताय? काय मग जन्मदात्या बापाबद्दल ही भाषा, ही शिकवण भुवनेश्वरीची, हे संस्कार. सख्खा बाप आहे हे विसरतोयस.
अहो विसरायला तुम्हाला लक्षात कोण ठेवतोय? तुमच्यासारख्या माणसाला कोण लक्षात ठेवणार आहे? तू लक्षात ठेवलंस आणि नाही ठेवलंस काय फरक पडतो रे? अख्ख्या जगाला माहिती आहे मी तुझा बाप आहे ते. तेच दुर्दैव आहे आमचं. तुमच्या पोटी उपजलो आम्ही का नाही, ते दुर्दैव आमचं. हा अहो आईसाहेबांनी आत्तापर्यंत एवढी नाती जपलीत म्हणताना तर दुनिया सलाम करत्या. ते दिसणार नाही तुम्हाला गावा. भुवनेश्वरी जे करते ना त्याला नाती जपणं नाही म्हणत, त्याला माणसं वापरणं म्हणतात. स्वतःच्या सोयीनुसार स्वतःला हवी तशी माणसं वापरून घेत आली ती. उगाच आपलं 4 माणसांचं भलं केल्यासारखं दाखवायचं आणि 100 माणसांना त्यासाठी वेठीला धरायचं. हे बरोबर करते ती. आणि ज्या 4 माणसांचं ती भलं केलं असं दाखवते ती 4 माणसं कोण? जे तिच्यासमोर झुकतात, तिची हाजी हाजी करतात, ती माणसं. तिच्या विरुद्ध बोलणारा एक माणूस दाखव जो तिनं टिकू दिलाय. अरे बाकीच्यांचं सोड, तुला तर मुलगा म्हणते ना स्वतःचा. तुझ्यासाठी खोट्या मायेनं अश्रू ढाळते ती बाई. एवढं जर तिचं तुझ्यावर प्रेम असतं, तुझ्या नात्याची किंमत असते ना, तर अक्षराला घराबाहेर काढण्यासाठी एवढं सगळं केलं नसतं तिनं. भुवनेश्वरी मॅडम या ना, या 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 बसा बसा. नमस्कार. बसा. विद्या पाणी आण. हो हो नगर नगर पाणी नगर. कसं आहे सुनबाई काही घरला परत येणार म्हणून आम्ही आलो इथं. माफ करा असं अचानक न सांगता आलो आम्ही. हा अहो माफी काय, तुमचंच घर आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. तेव्हा येऊ असं वाटलं नव्हतं आम्हाला. म्हणजे म्हणजे सुनबाई अचानक आल्या ना माहेरला, त्यामुळं आमचं काय तिकडं मन लागतं वय. म्हणलं स्वतः जाऊन चौकशी करावी. काय गोष्टी येळच्या येळीच निस्तरलेल्या बऱ्या असतात नाही का. असो कशात सुनबाई? तुम्ही इथे का आलाय मॅडम? अहो सांगितलं की तुम्हाला, तुमची चौकशी करायला आलो, तुमची विचारपूस करायला आलो. तुमचं काही फोन बिन काय नाही, म्हणलं स्वतः जाऊन तुमची चौकशी करावी. सांगा की कशा आहेसा तुम्ही? हे खरं उत्तर नाही. हे खरं उत्तर नाही आहे. काय घरात पण शाळा काढल्या का तुम्ही? काय हो तुम्ही सुनबाई. नाही म्हणजे तुम्ही शाळा काढूच शकता की घरात. हा म्हणजे तुमच्या आई प्रिन्सिपल होत्या, तुम्ही टीचर, याई टीचर. मग काय आई तुमच्या घरात शाळा भरूच शकते का नाही? हो हो. विद्या अगं चहा पाण्याचं बघ ना मॅडम. हो बघणारच आहे. आम्ही चहा घ्यायला नाही आलो इथं. हो हो तुम्ही अक्षराला न्यायला आलात ना. बघ अक्षरा, मी तुला म्हणत होते ना, कोणी ना कोणीतरी येईल तुला घ्यायला. थँक्यू मॅडम. हो विनबाई, तुमची आगीन गाडी जरा थांबवा की, आम्हाला बी बोलू द्या. एवढी घाई काय तुम्हाला संपवायची? सॉरी, म्हणजे मी जरा ते. मॅडम तुम्ही अजूनही सांगितलं नाही तुम्ही का आलाय ते. का आम्ही येऊ शकत नाही का तुम्हाला भेटायला? काय काम आहे तुमचं ते सांगा. काय काम असेल? हा आणि काय काम असेल तरच यावं का आम्ही इथं? तुमचा अजेंडा असल्याशिवाय येणार नाही तुम्ही इकडे. अहो नात्यांमध्ये कसला आलाय काय तुमचा एजेंडा का कसला काय? आम्ही खरंच तुमच्याशीच बोलाय आलोय. तेच काहीतरी बोलायचंय म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे ना, त्याशिवाय तुमचं इकडे येणं होणार नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.